काटोल मतदारसंघ हा कॅबिनेट मंत्री अनिल देशमुखांचा मतदारसंघ. वेगवेगळ्या खात्यामध्ये त्यांनी काम केलं. अन्न पुरवठा मंत्री म्हणून राज्याचे आता ते काम करतायत. मुळात हा जो मतदारसंघ आहे, हा सगळा मतदारसंघ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हणून इथं पाहायला जातो. आपण बघतोय सगळं हिरवगार दिसतंय. आत्ता पाऊस पडलाय, मात्र 2 महिन्याच्या आधीची जर परिस्थिती आपण पाहिली तर इथं विदारक स्थिती होती. आणि मी ज्या भागात आत्ता उभा आहे, हा सगळा भाग आहे MIDCचा, काटोलमधल्या MIDCचा. याच MIDC मध्ये अनेक उद्योग सुरू झाले आणि बंदही पडले. अनेक तरुण बेकार झाले. आणि ज्या प्रकारे आता इथे आपण बघतोय की ही बैलगाडी अशीच आहे, सांगाडा दिसतोय बैलगाडीचा. त्या बाजूला दिसणारा हा कारखाना आहे, प्रक्रिया उद्योगासाठी उभारला गेला होता असं म्हटलं जातं, अशी माहिती मिळाली. काही इथे मंडळी पण आहेत, मित्र आपले इथल्या मतदारसंघातले. आपण बोलूया, जॉब केला म्हणजे नेमकं कंपनी काय, मला काही कळलं नाही. आम्ही आपलं म्हणलं हे बंद पडला आहे, MIDCतला उद्योग आहे, बघूया जरा तुमच्याकडनं समजून घे म्हणून आलो. काही नाही, गव्हर्नमेंटकडनं चालवणं नाही झालं, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी अलायन्सला दिलं. कसला उद्योग आहे? संत्रा विथ अजून ऑरेंज नाही मँगो. हां, 2 लाईन आहे आमच्याकडे. तर दाखवा जरा काय कंपनी कसली, जरा बघू तरी. बघूया, दाखवूया. हा जो सगळा उद्योग तुम्ही चालू केलेला होता, हा कधी सुरू झाला सगळं? 95ला नोगानी चालवलं. हां, 2000 पर्यंत, 5 वर्ष. हां 5 वर्षानंतर मग अलायन्सनी 2008 पर्यंत चालवलं. हां. त्यानंतर नोवा ही सरकारी कंपनी होती का? सरकारी. हो. 55 कोटी रुपयाची माहिती मिळेल त्यानुसार 55 कोटी रुपये खर्चून परदेशी बनावटीच्या सगळ्या मशिनरी आणून संत्र्यातनं रस काढून तो पुढे प्रक्रियेसाठी पाठवणं आणि इथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणं, याच्यासाठी म्हणून हे सगळं उभं केलं गेलेलं साम्राज्य दिसतंय. पण सरकारची अनास्था आणि नेत्यांमधली उदासीनता याच्यामुळेच हे सगळं इथं कसं अडकून पडलेलं आहे आपण बघू शकतोय. आता हा सांगाडा फक्त इथं शिल्लक आहे. मग उद्योगाचं काय, इथल्या तरुणाईचं काय, आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आपण भरपूर काही दिलो असं म्हणून सांगणाऱ्या मंत्री महोदयांनी नेमकं केलंय काय, हा प्रश्न 100% इथं उपस्थित होतो. या जरा आपण पालावर जाऊ. तुमच्या आपण पालावरची काय नेमकी अवस्था बघू, कशी परिस्थिती आहे बघा इथे. काय खेळ शाळेत जातो का नाही? बरोबर ना, जात नाही शाळेत? का रे? शाळा नाही का? असंच राहतो तिथलं वाटर पार्क. का बरं शाळेत काय जायला आवडत नाही? मेरा बाप नाही है. वडील नाही तुला? मग शाळेत जायला कोण येत नाही? विचारायला येत नाही कोण? कोणीच नाही. का नाही? नाही येत कोणीच. का बरं? हा, शाळामध्ये जायसाठी कोणीच नाही आहेत. स्कॉलरशिप देतं सरकार, मिळते का? नाही मिळते. तुमचे कोण शाळेत जात नाही? जातो. कितवीत सोडली शाळा? 3री 4थी कोण सोडली आहे, कोण 3री. रेशन कार्ड आहे? किती वेळा देतं रेशन कार्डावर महिन्यातून? एक वेळा. एक वेळा. आणि किती महिन्यानी येतं का महिन्याला मिळतं? नाही मिळत कधी कधी. महिन्यानं नाही भेटत. महिन्याभर एक जीवाले 5 किलो. मग ते कोंबरे पुरून जाते. कोंबड्याले नाही पुरत 5 किलो तो, मग माणसाले पुरं. सरकार म्हणतं घरं बांधून दिली का? नाही कधीच नाही. आम्ही स्वतःचे घर आहे, आमचे स्वतःचे मकान, आम्ही आमच्या स्वतःच्या मालकीचे मकान आम्ही बांधलेले आहे. स्वतःच्या आम्ही कष्ट करतो आणि तसं आम्ही आमच्या पैशाने बांधलेले मकान आहे. काहीच नाही दिलं सरकारने. का देणार आहे सरकार? लोक सरकार तर म्हणतं सगळं दिलंय म्हणून. नाही दिलंय आम्हाला. कोण म्हणते हे खोटं आहे सर? हे खोटं आहे. आम्हाला काय फक्त राशन कार्ड दिलं आहे फक्त आम्हाला. ते बी अनिल बाबू देशमुखनी करून दिलं आहे. सांगते घर कुल मेला गांधी हवा मला कोण पोचणं वाला आहे. घर कुल सांगितलं तरी नाही भेटलं आणि ते का म्हणते पैसे नाही भेटत रांड्या बाईले. आपण बघतोय कशा पद्धतीची अवस्था आहे. सरकार प्रत्येक ठिकाणी वेगळे आश्वासन देतं, घरकुलं दिलं असं छापलं जातं, त्या विकासाची वल्गना केली जाते. ही परिस्थिती आपण बघतोय इथली सगळी, आणि हा संताप लोकांमधला बघतोय. इथे काही नागरिक देखील आहेत. मला सांगा काका की तुमच्या पालावर जाऊ आपण,
ते 3 डेरे आहेत त्या पोरीच्या ते. इथं आलो 1988 मध्ये इथं आलो. तो इथं येऊन बसलो तर आमच्या पोराले काही सवलती नाही, शिक्षण नाही, पाणी नाही, काही नाही. श्री मतदान घेवायचं, आपले कार्यकर्ता येते, आपले मतदानाचे फायदे उचलते आणि मतदान झालं म्हणजे तू कोण मी कोण, मतदान पुरतीच राहते. याच्यामुळे का झालं, आमच्या लोकांचे हे जीवन असे जगून राहिले का एखाद्या पक्षी समान आमचा जीवन जगून राहिलाय. रोजमजुरी करते, रोजमजुरी 100-150 येते. एवढा परिवार एका घरामध्ये 8-8, 9-9 लेकरं बरं आहे. तरी सरकाराकडून आम्हाला काहीच सवलती नाही, झोपडपट्टी नाही का काही नाही का घरकुल नाही, काही नाही. सरकार तर जाहिराती छापतंय की सगळं मिळालं तुम्हाला म्हणून. नाही, हे समजा खोट्या गोष्टी आहे. हे काहीतरी करते आहे. इथून मी नाशिक पर्यंत गेलो, नांदेड पर्यंत गेलो, परभणी जिल्ह्यापर्यंत गेलो, वाशिम जिल्ह्यापर्यंत गेलो, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत गेलो, अमरावती जिल्ह्यापर्यंत गेलो, दर्यापूर जिल्ह्यापर्यंत गेलो, या पारदे आमच्या सवतीसाठी. तरी आम्हाला काहीच नाही. हर मीटिंग मध्ये दूर गेलो मी, तरी आमच्या सविता काहीच नाही झाले आहे. सिर्फ मतदान आले म्हणजे आपले अंतरी येते, आपलं फायदा उचलून घेते, मतदान करून घेते, असं करू तसं करू, ते चालू आहे. श्री अनिल बाबूनं यंदा त्यानं एवढं काम केलं तर आमच्या कास्ट सर्टिफिकेट प्रमाणपत्र, जाती प्रमाणपत्र बनवून दिले, राशन कार्ड बनवून दिले. कुछ व्यवस्था नहीं, पानी का नल भी है 4-4 दिन के बाद छोड़ते हैं, कुछ व्यवस्था नहीं हो रही. दूसरे के अगर पानी भरने जाते हैं हम, यहाँ नल नहीं, कुछ नहीं हमारे पास में. नाही, आता डेंगू आला म्हणताय, डेंगू सगळं ताप आलाय, डास चावतंय, सरकार काही येऊन करतं? हाँ, खूब मच्छर आ रहे, रात दिन सोने नहीं देते. फुंसी बच्चों का हाथ सड़ गए, ये हाथों सड़ गई है, ये हाथों सड़ गई है, ये बच्ची के हाथ सड़ गए सब मच्छर से. हे सगळे प्रश्न या मतदारसंघातले आजही कायम आहेत. 5 वर्ष सत्ता संपली, 20 वर्ष या सगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून इथे राज्य केलं गेलं, नेतृत्व केलं गेलं. प्रश्न आहेत तसेच आहेत, मंत्रिपदी कायम असलं तरी देखील. पण या निर्माण झालेल्या प्रश्नाला थोडी बहुत वाट जरी मिळालेली असली तरी मूलभूत प्रश्न तसे कायम आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या मतदारसंघाचे प्रतिनिधी, आमदार आणि मंत्री अनिल देशमुख यांना विचारणार आहोत ब्रेक नंतर. काटोल मतदारसंघाचा दौरा करून मी आत्ता पोहोचलोय अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या निवासस्थानी. त्यांची वेळ आत्ताची मिळालेली आणि त्यांच्याशी आपण आत्ता बोलणार आहोत, कारण निवडणुका लागल्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा, बैठका यामध्ये ते आत्ता बिझी आहेत. तर दिवसभरातल्या मतदारसंघाचा आढावा आणि तिथल्या प्रश्नासंदर्भात देखील आपण त्यांना विचारून भेटणार आहोत, त्याच्या प्रश्नासंदर्भातली उत्तर घेणार आहोत. कशा पद्धतीने मुद्दे घेऊन यावेळेचे पुढे तुम्ही जाणार आहात काटोलमध्ये, कारण यावेळेस अजूनही जागा वाटपाचं सूत्र अजून हलत नाहीये, वेगवेगळे विकासाचे मुद्दे असतील. यावेळेचा अजेंडा काय असणार आहे? मतदारसंघामध्ये जे काही 5 वर्षामध्ये विकासाची कामं केलीत, त्यामध्ये रस्त्याची कामं असो की त्यामध्ये सिंचनाची कामं असो, पिण्याच्या पाण्याच्या योजनेची कामं असो, त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये कामं केलीत. आपल्याला सांगायला मला आनंद होईल की जवळजवळ 1445 कोटी रुपयाची कामं आम्ही 5 वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये सर्वांच्या सहकार्याने करू शकलो. आम्ही काही 2 ठिकाणांना सकाळी भेटी दिल्या, त्याचे काही फोटोग्राफ्स मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि त्याच्यावरून मला काही मुद्दे तुम्हाला विचारायचे आहेत. तुम्ही त्याची स्पष्ट उत्तरं द्याल, कारण आत्तापर्यंत सगळी स्पष्ट कामं तुम्ही केलेली आहेत. हा जो संत्रा प्रोजेक्ट होता त्याच्या संदर्भातलं पुढे काय झालं? कारण तुम्ही 95ला आमदार झालात तेव्हापासून हा प्रोजेक्ट तिथे सुरू झाला, नंतर काही वर्ष चालला आणि बंद पडला. तुमच्याच मतदारसंघातले काही बेरोजगार तरुण देखील तिथे. संत्रा प्रोजेक्टच्या बाबतीत कसं आहे, संत्रा प्रोजेक्ट हा आम्ही चालू केला होता आणि MIDC ही हा संत्रा प्रोजेक्ट चालू होतोय. पण त्यांचा ज्या एका कंपनीशी व्यवहार झाला होता त्याबद्दल त्यांचं लिटिगेशन झालं. कंपनीतला जो ज्यूस तयार होतो तो जो विकला होता त्याच्या बाबतीत त्यांचे काही मुद्दे उपस्थित झाले होते आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प हा कोर्टामध्ये त्याच्या निर्णयासाठी प्रलंबित आहे आणि म्हणून तो त्याला थोडी अडचण झालेली आहे. तो प्रोजेक्ट झाला, पण आता पुढे काही पारधी वस्तींबरोबर आम्ही गेलो होतो, त्याचे पण मला तुम्हाला काही फोटोग्राफ्स दाखवायचे आहेत. तुम्ही बघा या वस्ती संदर्भात, कारण या लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या विकास गाथेमध्ये म्हटलंय घरकुलाचा प्रश्न आम्ही मार्गी लावलेला आहे, अनेकांना घर दिलेले आहेत, पण ही लोक म्हणतात आमच्यापर्यंत घरकुलाचा काय मुद्दा. घरकुलाचा प्रश्न असा आहे, घरकुलाचा कोणताही 100% प्रश्न मार्गी लागत नाही. आमचे घरकुलामध्ये SC आणि ST 100% पूर्ण झालेले आहेत. OBC मधले फक्त आता 47 गाव फक्त बाकी आहेत, समजलं का? आणि कसं ही सातत्याने आता मी सांगितलं SCचे 100% कव्हरेज झालेलं आहे आमचं.
एसटीचं 100% कव्हरेज झालेलं आहे. ओबीसी मधले आता 47 गाव जे नियमानुसार येतात ते 47 गाव फक्त घरकुलासाठी बाकी आहेत आणि ते सुद्धा टप्प्याटप्प्याने आम्ही करतोय. या लोकांचं असंही म्हणणं होतं की इथे आरोग्याच्या समस्या पण प्रचंड आहेत. तर ज्या प्रकारे आता नागपूर जिल्ह्यामध्ये डेंग्यूचा फैलाव वाढलेला पाहतोय आपण, राज्यामध्ये पण थैमान आहे. तर ह्याच्यात काय उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत? कारण मंत्री म्हणून सांगायला मला अतिशय आनंद आहे की जिल्ह्यामध्ये 7 PSC मंजूर झाले आमच्या नागपूर जिल्ह्यात. त्यापैकी 4 PSC माझ्या मतदारसंघामध्ये एकट्या, त्यामध्ये सावरगाव, बिष्णूर, भोरगड आणि झिलपा. त्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा 4 PSC माझ्या मतदारसंघामध्ये, जो आता नवीन महाराष्ट्रामध्ये नवीन PSC आला त्या 4 PSC मंजूर आहेत. आमचे कोंढाळी ते आमचं PSC होती, त्याला आम्ही अपग्रेडेशन केलं, रुरल हॉस्पिटल केलं. त्याचबरोबर काटोलचं ते RH होतं त्याचं जनरल हॉस्पिटल केलं. त्याच्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही कामं तिथे केलेली आहेत. काटोल जिल्हा नागपूरपासून वेगळा झाला पाहिजे, या निवडणुकीत तो जास्त ऐरणीवर येईल असं सगळ्यांच्याच म्हणण्यातून येत होतं. तर अनिल देशमुख त्याकडे कसं बघताय? कसं आहे, काटोल आता तुम्ही संपूर्ण नागपूर जिल्ह्यात पाहिलं तर बाकी तालुक्यापेक्षा काटोल हा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे राहिलेला आहे आणि साहजिकच सर्व प्रकारे काटोल अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप आहे कम्पॅरेटिव्हली. त्याच्यामुळे काटोल जिल्हा अलग झाला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. या निवडणुकीतला तो मुद्दा असला तर या निवडणुकीत तो मुद्दा उपस्थित जास्त झाला. काटोल जिल्हा झाला पाहिजे यासाठी अनिल देशमुख प्रयत्न करतातच आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघातल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ह्या आगाराच्या इथे मी आता फिरतो. एसटी स्टँड आहे माझ्याभोवताली, तुम्ही बघता काही एसटी इथे थांबलेले आहेत, या बाजूला एसटीचे प्लॅटफॉर्म्स आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आल्यानंतर एक लक्षात येते, ज्या सगळ्या गावाला जाणाऱ्या ठिकाणांची नावं प्लॅटफॉर्म प्रमाणे आहेत, मात्र हे गाव कोणतं आहे हे सांगणारं बोर्ड मात्र इथे एसटी स्टँडवरती कुठेही दिसत नाही. मतदान करता तुम्ही? काय होईल यावेळेस? यावेळेस भाजपाची सरकार आहे. काय होईल? लगता है भाजपा ही आएगा, बीजेपी. मतदान करता का? हा काय होईल यावेळेस? जितेंद्र कोण जिंकेल? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी जिंकेल. कॉलेजला जातो? हो सर. मतदान करतो का? हो सर. काय होईल यावेळेस? यावेळेस बीजेपीलाच असणार. बीजेपी असणार का? कारण ते सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगलं काही करत आहे ना, म्हणजे थोडं बहुत त्यांनी चेंजेस आणलाय म्हणून. चेंजेस आणले म्हणून असं तुला वाटतंय. आजोबा कुठून आले तुम्ही? मी सावळीवरून आलो. या तालुक्यातले काय? हा, हे काटोल तहसील मधला आहे. नागपूर जिल्हा झाला पाहिजे. नागपूर जिल्हा आहेच की? नाही, काटोल मध्ये जिल्हा झाला पाहिजे. का? तुमचा काटोल जिल्हा झाला पाहिजे. पण मतदान कोणाला करता? मतदान करू. कोण निवडून येईल यावेळेस? हे काही सांगता येत नाही. लोक लेटिव्ह आहे. कोण निवडून येईल ते काही सांगता कोण निवडून येईल सांगता येत नाही, यालाच बुजुर्ग म्हणतात. माझ्या मते इलेक्शनमध्ये कोणाची हारजीत हो, परंतु हा काटोल जिल्हा झाला पाहिजे. ही निवडणूक याच मुद्द्यावर लढेल का यावेळेला? या मुद्द्यावर आहेच की. विकास झालाय का? विकास म्हणजे काही थोडा बहुत झाला आहे, पण काही अजून अटकलेला आहे. त्याच्यात काय व्हायला पाहिजे अजून? काटोल जिल्हा झाला पाहिजे आणि जे ग्रामीण गावामध्ये जे रोड आहे, काही लोकांना घरकुल नाही, अशा लोकांना घरकुल भेटायला पाहिजे. हे सगळं मिळायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. तुम्ही कास्तकार आहे बाबा, कास्तकाराला खरंच काय काय मिळालंय का इथं? नुकसान झाले त्याप्रमाणे? काहीच नाही. मतदान करता की नाही? मतदान तर करा. मग यावेळेला काय होईल काटोलमध्ये? आता काय सांगा. तुमची काय मागणी आहे? काय काय करायला पाहिजे सरकारने, आमदारनी काय करायला पाहिजे? अरे काय भूक लागली त्याची अन्न नाही भेटत, हा, एक कपडा नाही घेणं होत, दुसऱ्याचा महाग ना आपल्याचं स्वस्त, काय करता अशी पाळी आहे. आपण बघितलं ही बोलकी सगळी प्रतिक्रिया आहे ह्याच्यातली. तुम्ही काय मतदान करता का? हो जी, काय मी करता त्या मतदान? निवृत्त शिक्षक आहे हा. आणि काटोल जिल्हा झालाच पाहिजे, कारण ते काटोल जिल्हा झाल्याशिवाय काटोलचा विकास होणार नाही. ही कधीपासूनची मागणी आहे? ही 1970च्या अगोदर पासूनची मागणी आहे. मग कोण रखडवून ठेवलं? हा? रखडवून- रखडून या शासनाने ठेवलेलं आहे. जुने जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी रखडून ठेवलेलं आहे या महाराष्ट्र शासनाने. आणि काटोल जर आज जर जिल्हा जर झाला तर उद्या या काटोल जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील
या लोकांचं चांगलं भलं होईल. यावेळेस काय होईल? यावेळेस काटोल जिल्हा झालाच पाहिजे. ते झालं. निवडणुकीत काय होईल? निवडणुकीचं सध्या मी काहीच सांगू शकणार नाही. मतदान करणार की नाही? पण मतदान तर करणारच मग आहे. काय होईल? मग काय होईल? जनता ही स्वतःच्या बलावर आणि स्वतःच्या विचाराने मतदान करेल. त्याच वेळेस या इथलं राजकारण जे आहे हे बदलेल. तुम्ही पाठपुरावा केलेला आहे. काटोल जिल्ह्याचं आश्वासन वारंवार मिळतं, पण मागणी कशासाठी हवी आहे? जिल्हे वेगळे करून काय होणार आहे? नागपूरपासून फार अंतर दूर पडते. जवळपास 125 किलोमीटरच्या पेक्षा जास्त अंतर पडते आणि फार पूर्वीपासूनची मागणी आहे. विदर्भ वेगळा व्हावा, काटोल जिल्हा व्हावा, या भागातील ही अशी मागणी आहे. आणि हिंगोली झालं, वाशिम झालं, नंदुरबार झालं आणि आता पालघर झालं. यावेळेस काय होईल निवडणुकीत? काटोल जिल्हा करा आणि जो योग्य आहे तोच निवडून येईल. नाही तर मला उभं राहावं लागेल त्या काटोल जिल्ह्यासाठी. काटोल जिल्ह्यासाठी मला उभं राहावं लागेल. जनसामान्यांची भावना बघतो की जिल्हा नाही झाला तर हे म्हणतात की मलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल. त्यामुळे आता नेतृत्वाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. काय होणार आहे निवडणुकीत? उत्सुकता निश्चितपणे आहे. सुरुवात आपण काटोलपासून केली आहे. पाहायला विसरू नका दररोज IBN लोकमतवर. माझं मत माझं सरकार.